हिमायतनगर तालुक्यातील कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आज हिमायतनगर तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येत मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा हिमायतनगर तालुक्याचे कुरेशी कॉन्फरन्स तालुका अध्यक्ष इलियासभाई कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। या मोर्चात प्रमुख पाहुणे म्हणून टायगर भीमसेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी उपस्थिती दर्शवत हिमायतनगर शहरातील कुरेशी बांधवांना समर्थन जाहीर करत कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात शासनावर टीका केल्या। याचबरोबर हदगाव तालुक्याचे कुरेशी कॉन्फरन्सचे तालुका अध्यक्ष जावेदभाई कुरेशी, उपाध्यक्ष वाजिद कुरेशी, सचिव युनुस कुरेशी व कोषाध्यक्ष जमील अहमद कुरेशी यांची उपस्थिती होती। या प्रसंगी टायगर भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाई शेळके यांनी तहसील कार्यालयावर आणला, त्याबद्दल त्यांच्या काय मागण्या आणि काय उद्देश होते ते जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत शेळके साहेब, तर त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊया की हा मोर्चा काढण्याचा एकंदरीत उद्देश काय आणि त्यांची मागण्या काय, तर काय सांगणार? पहिल्यांदा सर्वांना आदाब, जय भीम, जय भीम, जय संविधान। आज या ठिकाणी कुरेशी समाज बांधवाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी संविधानाच्या आधी राहून तहसील कार्यालय हिमायतनगर यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मोर्चाला टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादासाहेब शेळके या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला होता। विषय असा होता की बाबासाहेबांच्या संविधानाचं जे संविधान सेक्युलर आहे, सेक्युलर या शब्दाचा अर्थ प्रत्येक जाती आणि धर्माच्या माणसाला संविधानिक मार्गाने त्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याला त्याच्या धार्मिक भावना जोपासण्याचा अधिकार दिला आहे। परंतु काही मनुवादी विचारले लोक जाणूनबुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी जो 2015ला गोवंश हत्याबंद कायदा आला त्याचा आधार घेऊन मुस्लिमांवर हल्ला करणे, त्यांना जीवानिशी मारणे, त्यांना जीवनात उठविणे, अशा पद्धतीने त्याचा व्यवसाय अडगळीत आणणे हे असंविधानिक काम करत आहेत। म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दुसरी मागणी होती की व्यवसाय करणं आर्टिकल 19(1)(g जे फंडामेंटल राईट आहे, जो संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जे 24 एप्रिल 1973ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश SM सिकरी आणि 13 जजच्या खंडपीठाने दिलं, व्यवसाय करणं हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे। केंद्राला आणि राज्याला बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात कायदे करता येणार नाही, कारण या कायद्यापेक्षा सुप्रीम कोर्ट मोठा आहे, हे तुम्हाला माहीत आहे। आणि माझं स्वतःचं असं मत आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघितल्यानंतर गोवंश हत्याबंदी हा कायदा संविधानाचा अपमान करणारा, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे। मग संविधानाच्या कलमाला छेद देणारे कायदे रद्द केले पाहिजे। जबाबदारीने बोलतो मी, या ठिकाणी गोवंश हत्याबंदी कायदा असंविधानिक आहे, पहिल्यांदा शासनाने तो तात्काळ रद्द करावा, ही मी स्वतः भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करत आहे। माझ्या कुरेशी बांधवाला समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। माझ्या कुरेशी बांधवांना मर्डर करत आहे, त्यांचं संरक्षण करणं हे शासनाचं काम आहे। आर्टिकल 21 प्रत्येक नागरिकाचं कोण्याही जाती धर्माचा असो त्याचं व्यक्तिगत आणि जीवित संरक्षण करणं हे जे संविधानावर बसलं त्याचा अधिकार आहे। म्हणून माझ्या मुस्लिम बांधवाचं, कुरेशी बांधवाचं संरक्षण करण्यासाठी 1830 सारखा कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी या ठिकाणी आलो। जे दहशत निर्माण करत आहेत, गोवंश हत्याबंदी कायदा ठीक आहे, गाईला कापू नये, आम्ही सर्व आदर करतो, आम्हाला कोणाच्याही धर्माच्या भावना दुखवायच्या नाही, परंतु गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन तिथं दरोडे कसे लागता येईल, गाड्या अडवायच्या, पैसे लुटायचे, हे कोणा अधिकार दिला? अरे आमच्याबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर पोलिटिशियनला तक्रार द्या ना, तुम्ही कायदा बघाल ना। पण हे कायद्याचा आधार घेऊन त्याची सत्ता असल्यामुळे, बहुसंख्याक असल्यामुळे आज या ठिकाणी दरोडे पडत आहेत आमच्या कुरेशी बांधवावर धंदा करत असताना। त्यासाठी याच्या पुढे जर कोणी माझ्या बांधवाला जर लुटलं, अडविलं, पैसे घेतलं, त्याच्यावर दरोडेसारखे गुन्हे दाखल करावे, ही या ठिकाणी मागणी होती। विविध मागण्यासंदर्भात हा मूक मोर्चा निघाला होता।